नमस्कार, जय श्रीराम. आज कोल्हापूर महानगरपालिका यांच्या वतीने माझं शहर माझी जबाबदारी याचा पुढील भाग म्हणून आपण कोल्हापूर शहरातील काही आयलँड्स आणि गार्डन आणि स्कूल याच्या संदर्भात चर्चा आज मीटिंग ठेवली होती. खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की कोल्हापूर शहराला खूप चांगलं दातृत्व आहे, ज्याच्या अनुषंगाने खरं तर मला असं वाटलं होतं की खूप थोडा प्रतिसाद मिळेल, पण अक्षरशः बसायला जागा नव्हती. इतका चांगला प्रतिसाद कोल्हापूर शहरवासियांकडून मिळाला. त्याबद्दल मी आलेल्या सर्व संस्था, रोटरी क्लब, कोल्हापूर फर्स्ट, जायंट्स, चेंबर ऑफ कॉमर्स आणि खूप साऱ्या संस्था की जे आम्हाला हेल्पिंग हँड म्हणून लाभले, त्या सगळ्यांचे सर्वप्रथम मनापासून आभार मानते. आभार यासाठी की मला असं वाटतं की खरं तर दातृत्व यांच्याकडे इतकं आहे की महापालिकेकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी स्वतःहून मला कोल्हापूर शहरातील काही अशा जागा की ज्या दुरावस्थेमध्ये आहेत किंवा सुशोभीकरण करण्याची गरज आहे, अशा त्यांनी स्वतःहून डेव्हलप करण्याचा माझ्याशी मानस केला आणि त्या पद्धतीनं खूप चांगला प्रतिसाद जनतेतूनही मिळाला. त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार. जय शिवराय. आपण आवाहन केल्यानंतर साधारण किती अर्ज आपल्याकडे दाखल झाले? जवळजवळ 37 अर्ज माझ्याकडे मिळालेले आहेत आणि त्याच्यातले फायनल पण जवळजवळ 30 झाले, जेणेकरून आम्ही लवकरात लवकर कोल्हापूरवासियांना कोल्हापूर शहर ग्रीन असं दाखवावं, असं या अनुषंगाने काम झालं. साधारण आता तुमची दुसरी बैठक कधी होईल आणि केव्हापासून या सर्वाला सुरुवात होईल? हा एक छोटासा प्रयत्न होता की कोल्हापूरवासियांना आम्ही काय करत आहोत आणि तुमचाही सहभाग व्हावा या अनुषंगाची होती, परंतु खूप चांगला प्रतिसाद मिळाला. काही लोकांची नाराजगी की आम्हाला बोलवलं नाही आणि म्हणून पुन्हा नव्याने आपण येणाऱ्या 1 तारखेला याच पद्धतीची मीटिंग आणि जे काही ठरलं त्याचं फायनल इम्प्लिमेंट करून कामकाज सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून 1 तारखेला सकाळी 11:30 वाजता आपण अशाच पद्धतीची मीटिंग सगळ्यांच्या सहभागातून घेणार आहोत. या ग्रीन शहरासाठी शहरवासियांना काय आवाहन करा? ग्रीन शहरासाठी आव्हान हेच करेन की मी एक वाक्य नेहमी म्हणते की माझं शहर माझी जबाबदारी. तर ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे की कोल्हापूर महानगरपालिका तर तुमच्या सेवेसाठी आहेच, परंतु जर लोकांनी चांगल्या पद्धतीनं मदत केली, सहकार्य केलं, तर पुन्हा हे स्वच्छ झालेले शहर घाण होणार नाही आणि कायमस्वरूपी कोल्हापूर शहरमध्ये बाहेरच्या पर्यटकांना सुद्धा येऊन इथं राहावं, थांबावं असं वाटावं. हे खरं तर तुमची सगळ्यांची सुद्धा जबाबदारी आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये मला सहकार्य करावं ही विनंती. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.